सगळ्यांनी मला वाटतं उभं राहायला पाहिजे, कारण त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं कोविडच्या कामाला जे योगदान दिलेलं आहे, या योगदानाची आपल्या देशाला आवश्यकता होती. ज्या वेळेला सगळेजण आपल्या घरामध्ये होते त्यावेळेला माणसाने आपली तिजोरी खोललेली आहे. आगरी सेना, आगरी सेना, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झुकायला लागलं आणि पाणी वसुलीच्या जनतेला मिळालं. त्या तिघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर मी आमंत्रित करतो अश्विनी खेवरा यांना सर्वप्रथम आगरी सेनावीर पुरस्कार राजाराम साळवी साहेब आपण आपल्या हस्ते त्यांना प्रदान करावं. परत एकदा उभं राहा, कारण खूप मोठा विषय आहे. आज जे तुमच्या घरात पाणी येते ते या लोकांमुळे येते. सगळ्यांनी उभं राहायचंय. उभं राहून टाळा वाजवा, उभं राहून जोरदार टाळा वाजवा त्यांच्यासाठी. खरंच अश्विनी मॅडम आपण जे योगदान दिलं, जरांगे पाटील साहेबांनी पाणी पिऊन आंदोलन केलं, उपोषण केलं, परंतु या चौघींनी विश्वात एक विक्रम केला, तो म्हणजे 5 दिवस न पाणी पिता. म्हणजे विचार करा, आज तुमच्या जिल्ह्याला लागलेलं जे पाणी आहे 6 दिवस, म्हणजे 6व्या दिवशी आपण उपोषण सोडलं, 6 दिवस उपोषण केलेलं. धन्यवाद. त्याचबरोबर त्रिवेणी माने यांना सुद्धा झाला तिघींचं धन्यवाद. रुपालीताईसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आणि कुठे ना त्याच्यामुळे आज आगरी सेना आपल्याला नावारूपाला आलेली दिसते. असाच एक परिवार होता, पाटील कुटुंबीय. अक्षरशः 4 वर्ष हा व्यक्ती अंधारात राहिला आणि कुठेतरी निमेश वसा, कैलास पाटील, योगेश पाटील, योगेश वैद्य 6 वर्ष अंधारात राहिला आणि अखेरीस भाई ठाकूर सारख्या एका गुंडाबरोबर तो लढला आणि कुठेतरी 6 महिन्यापूर्वी त्याला विजेचं कनेक्शन मिळालं. कारण कुठेतरी असं होतं की त्याच्या तरी जे तर मधुवन या ठिकाणी स्मार्ट सिटी आहे. आता स्मार्ट सिटी म्हटलं की जमिनी येतात, जमिनींचा व्यवहार येतो, परंतु या स्मार्ट सिटीवरती ज्या स्मार्ट सिटीच्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, या इमारतीच्या शेतकऱ्याला जर पैसे मिळत नसतील तर करायचं काय. आणि कुठेतरी ज्या कुटुंबाने स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या स्वातंत्र्य सैनिकाची जर जमीन कोण खात असेल तर त्यांनी करायचं काय. परंतु कुठे ना कुठेतरी असेच एक स्वातंत्र्य सैनिक आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांना वीर पुरस्कार प्रदान करतो आपण विवेकानंद म्हात्रे व त्यांच्या मातोश्री यांना. कारण कुठे ना कुठेतरी त्यांनी लढा दिला आणि कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लढ्याला दाद देऊन लवकरात लवकर त्यांच्या पाड्यामध्ये न्याय मिळणार. मी काकीला विनंती करतो की काकी आपण आपल्या हस्ते त्यांना वीर पुरस्कार प्रदान करावा. उभं राहा, सर्वांनी उभं राहायचंय, जोरदार टाळ्या पण वाजवायच्या. धन्यवाद.